स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे पुरीसोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी. चला तर बघूया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 4 ते 5 स्पून तेल घेतले. तर त्यात एक छोटा चमचा मोहरी ॲड करूयात, एक छोटा चमचा जिरे ॲड करूया आणि सगळे खडे मसाले ॲड करूयात. दालचिनी, तेल, तेजपत्ता, एक लाल मिरची ॲड करूयात आणि आता त्यात एक चमचाभर आलं लसूण पेस्ट ॲड करूयात. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला ते ॲड करूया आपण. आता त्यात एक छोटा चमचा हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊयात. एक मोठा टोमॅटो त्याचे बारीक बारीक कट करून घेतले ते टाकूयात आणि चवीपुरतं मीठ टाकूयात आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यात 2 स्पून लाल तिखट टाकूयात आणि 2 छोटे स्पून गरम मसाला टाकूयात. 1 चमचा भरून धने पावडर टाकूयात आणि मिक्स करून घेऊया. 1 छोटा चमचा आमचूर पावडर टाकूयात. हे 4 बटाटे उकडून घेतले आहेत मी. त्यातला एक बटाटा हाताने मॅश करून त्यात घालूयात अशा प्रकारे. बाकीचे बटाट्याचे फोडी करून घेतले ते टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाला पूर्ण बटाट्याला लागला पाहिजे. आता त्यावर एक झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घ्यायचं. 5 मिनिट झाल्यानंतर त्यात आता गरम पाणी टाकायचं. गरम पाणीच टाकायचं म्हणजे तर्री छान येते भाजीला. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं पाणी टाकायचं. तुम्हाला किती थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं. आता त्यावर परत एकदा झाकून ठेवायचं 10 मिनिट. भाजी चांगली उकळू द्यायची. भाजी आपली तयार झाली आहे बघा. छान तर्री आली आहे मस्त. आणि तुम्ही त्याचा थिकनेस पण बघू शकता. रेसिपी आवडली तर सोनालीज टेस्टी बाईट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छानशी कमेंट करा. बाय बाय.